नमस्कार. आज आपण इयत्ता 4थी मधील मराठी विषयातील 4.6 शब्द समूहाबद्दल एक शब्द हा घटक अभ्यासणार आहोत. यासाठी सर्वप्रथम आपल्याला शब्द समूहाबद्दल शब्द माहित असणं आवश्यक आहे. त्याचं आपण जे धड्याच्या सुरुवातीला शब्द समूहाबद्दल शब्द दिलेले आहेत त्याचं वाचन आपण करून ठेवायचं आहे. त्याचं सारखं वाचन करायचं म्हणजे ते शब्द आपल्याला काय करता येतील, पटकन ओळखता येतील. आता बघूया आपण पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे. तर प्रश्न पहिला आहे, 25 वर्षांनी साजरा केलेला महोत्सव बरोबर चिन्ह आणि टिंबाटिंबा. 1 सुवर्ण, 2 हिरक, 3 अमृत, 4 रौप्य. कोण सांगेल रे? बोर्ड वरती करा. सांग बघू प्रांजल. रौप्य. बरोबर. जो 25 वर्षांनी जो सण किंवा जो महोत्सव साजरा केला जातो त्याला रौप्य असं म्हणतात. मग 50 वर्षांनी केलं जातं त्याला काय म्हणतात? काय म्हणतात सांगा. हा, सुवर्ण. सुवर्ण. बरोबर. अन्वयीनं अगदी बरोबर सांगितलेलं आहे की आपण जो 50 वर्षांनी साजरा करतो तो महोत्सव असतो सुवर्ण महोत्सव. आणि हिरक महोत्सव कधी असतो? 60. बरोबर. आणि अमृत महोत्सव कधी असतो? 75. हा. आणि शताब्दी कधी असते? 100 वर्षांनी. शताब्दी लक्षात ठेवायला सुद्धा सोपा आहे. पुढे बघा दुसरा प्रश्न. पुढील शब्दासाठी कोणता शब्द समूह निवडाल त्याच्या पर्यायाचे वर्तुळ रंगवा. आता या ठिकाणी एक शब्द दिलाय बघा, वैमानिक. आता वैमानिक साठी पर्याय काय दिलेत बघा. पहिला विमान चालवणारा, दुसरा नाव चालवणारा, तिसरा होडी चालवणारा आणि चौथा बस चालवणारा. मग या ठिकाणी कोणतं येईल? अगदी सोपं आहे बघा. कोण सांगतंय? सार्थक सांग बघू. विमान चालवणारा. बरोबर. त्या शब्दामध्येच लपलेला आहे बघा. व मान असं वी नाही पण व मान तर लपलेला आहे. म्हणजे वैमानिक हा विमान चालवणारा असतो आणि नाव चालवणारा त्याला काय म्हणते? कोण सांगते? नाव चालवते त्याला काय म्हणायचं? नावाडी. कोण म्हणायचं? नावाडी. आणि होडी चालवणारा बघा, बस चालवणारा चालक. बरोबर आहे का? आणि नाव चालवणारा आणि होडी चालवणारा कोण आहे ते तुम्ही शोधून काढायचं. आता पुढचा प्रश्न बघा तिसरा. हरिणी सारखी डोळे असणारी यासाठी योग्य पर्याय निवडा. हरिणी सारखी डोळे असणारी पर्याय पहिला मृगाक्षी, दुसरा हरिणाक्षी, तिसरा मृगनयना आणि चौथा सर्व पर्याय बरोबर. कोणता येईल रे? कोण सांगेल? सांग. बरोबर. म्हणजे ज्याचे हरणासारखे डोळे असते त्याला मृगाक्षी पण म्हणते, हरिणाक्षी पण म्हणते आणि मृगनयना देखील या ठिकाणी म्हणतात. म्हणून याचं उत्तर येणार पर्याय चौथा सर्व पर्याय बरोबर. आता पुढचा प्रश्न आहे बघा. दिव्या लक्ष द्या बघा. 25 वर्षांनी येणार तो रौप्य, वैमानिक, विमान चालवणारा आणि हरणासारखे डोळे असणारी सर्व पर्याय बरोबर. आता चौथा प्रश्न आहे. मंगेश म्हणजे ना स्वतःची बुद्धी न वापरता सांगितले तेवढेच काम करतो. अधोरेखित शब्दासाठी शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा. आता इथं स्वतःची बुद्धी न वापरता सांगितले तेवढेच काम करतो ह्याच्या खाली रेष मारल्या त्याला काय म्हणायचं? अधोरेखित. रेष मारल्या म्हणजे काय? अधोरेखित. पर्याय पहिला बघा नोकर, दुसरा मठ्ठ, तिसरा सांगकाम्या आणि चौथा डॉक्टर. काय येणार सांगा. हा सांग बघू. हा बरोबर. सायलीनं बरोबर सांगितलेलं आहे. काय आहे? सांगकाम्या. म्हणजे सांगकाम्या शब्दातच आहे बघा. तुम्हाला जास्त लक्षात ठेवायला प्रयत्न पण काय. सांग म्हणजे सांगितले तेवढंच, काम्या म्हणजे काम, सांगितले तेवढंच काम. बघा शब्दातच आहे. सांगकाम्या म्हणजे सांगितले तेवढंच काम करणार. म्हणजे पाठ करायचं किंवा लक्षात ठेवायसाठी एकदम सोपे आहे. आता वैमानिक, विमान चालवणारा, विमान सारखा शब्द समान तिथे दिसतोय. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 5वा. हिंडून करावयाचा पहारा या शब्दासाठी योग्य शब्द निवडा. आता हा शब्द समूह आहे बघा. काय इथे एकेरी अवतरण चिन्ह केलं तेवढंच आहे बघा. हिंडून करावयाचा पहारा. आता पहिला पर्याय पहारा, दुसरा गस्त, तिसरा टेहाळणी आणि चौथा वनवन. काय येणार रे?
सांग बघू. बरोबर. टेहाणी येत नाही. टेहाणी म्हणजे बुरुजावरनं नुसतं लक्ष ठेवायचं कोण यायला लागले का नाही. आणि जे हिंडून करायचा पहार असतात, गुरखा लोक असतात बघा, जे रात्रीच्या वेळी फिरतात किंवा आपल्याकडे चोऱ्या सुटल्या म्हणत मुलं रात्रभर फिरत असतात बघा. ते काय करत असतात, गस्त घालत असतात, म्हणजे हिंडून करावे याचा पहारा, सगळीकडे असं फिरून पहारा करत असतात. आणि कारखान्यासमोर किंवा शाळेसमोर किंवा एखाद्या मोठ्या कार्यालयासमोर जो बसलेला एक राखणदार असतो तो तिथंच काम करत असतो, तो फिरून करत नसतो. म्हणून याचं उत्तर येणार गस्त. बघा आता आपण या ठिकाणी 5 प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे समजून घेतले आहेत. या घटकासाठी जर तुम्हाला महत्वाचं लक्षात ठेवायचं असेल तर शब्द समूहाबद्दल शब्द जे धड्याच्या सुरुवातीला दिले ते सगळे वरचेवर वाचायचे, फक्त वाचन करायचं. आणि त्यामध्ये मी जसं सांगितलंय काय त्यामध्ये साम्य आहे लक्षात आपल्याला ठेवायला सोपे कशी पद्धत पडेल त्याचा विचार करून आपण मैत्रिणी संघ मित्रासंघ चर्चा करून, नसेल तर माझ्या संघ चर्चा करून त्या एखाद्या शब्द कशा लक्षात ठेवावा यासाठी आपण ट्रिक वापरायची आहे. काहीतरी आता मी जसं सांगितलं की इथं आहे बघा, सांग काम, सांगेल तेवढेच करणारा काम. म्हणजे लक्षात ठेवायला अगदी सोपे ट्रिक आहेत. त्यानुसार जर आपण क्लुप्त्या वापरून जर लक्षात ठेवलं तर आपलं काम सोपं होतं. जसे की आपण एक गोष्ट शिकलोय बघा, काय शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. टोपीवाल्याची गोष्ट होती, माकडं काही देणार नव्हती, ते प्रत्येकाच्या मागं जर लागलं असतं तर आपल्याला टोप्या मिळाल्या असत्या का? नाही. पण तेच त्यानं ते स्वतःच्या डोक्यावरची टोपी जमिनीवर आपटली आणि त्याने सुद्धा पटापट आपटले. इथं जशी युक्ती वापरली तशी आपण जर युक्ती वापरून जर अभ्यास केला तर आपल्याला अभ्यास निश्चितच सोपा जाईल. धन्यवाद.